पुरी पुण्यभूमी पवित्र महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री कुंडलिका वरदर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतन की अपने अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा शिरोमणी लोकावंद्य पूजस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगते ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्भत बीजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवेला गे जाण शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे 21 ऑगस्ट 2026. आजचं दिनविशेष महात्म्य असं आहे की आज आहे ना जागतिक वरिष्ठ नागरिक दिन आहे. आज वर्ल्ड सिनियर सिटीजन डे. त्याच्यानंतर प्रसिद्ध चित्रकार श्री नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्मदिवस आहे. 1910 साली त्यांचा जन्म. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचासुद्धा जन्मदिवस आहे. 1934 साली त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर गुगलचे डायरेक्टर संस्थापक सर्गेई ब्रिन यांचासुद्धा जन्मदिवस आहे. 1973 साली त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर प्रसिद्ध
धावपटू हुसेन बोल्ट याचासुद्धा जन्मदिवस आहे. जमैकाचा आहे ते. 1886 साली त्यांचा जन्म झाला. आणि सुप्रसिद्ध ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगीत विशारद पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची आज पुण्यतिथी आहे. 1931 साली त्यांचं म्हणजे निधन झालं. तर असा हा दिन विशेष आहे. तर आजचा जो श्लोक आहे तो 10वा श्लोक आहे आणि अध्याय आपला 4था आहे. आजपासून आपल्याला 10 ते 24 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये ज्ञान कर्माचे स्वरूप काय असतं असं भगवंत आज सांगणार आहे. आणि ज्ञानी भक्त जो असतो त्याची लक्षणंसुद्धा सांगणार आहे. तर आजचा जो श्लोक आहे तो आपण मी म्हणतो, माझ्या मागे आपण म्हणायचा. वीतराग भय क्रोधा वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा बहवो ज्ञान तपसा पूता मद भाव मागताः पूता मद भाव मागताः. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतायत की पुता मद भाव मागता, म्हणजे माझ्या पवित्र स्थळी कोण येऊन मिळतं. असा कुठला भक्त आहे की तो माझ्यामध्ये शेवटी अंतकाळाच्या वेळेला माझ्यामध्ये विलीन होतो. तर असा कुठला भक्त आहे तर ते असे सांगतात की ज्याचे वीतराग भय क्रोधा 3 विकार गेलेले आहेत. राग, भय आणि क्रोध. राग म्हणजे आसक्ती, भय म्हणजे भीती आणि क्रोध तर आपल्याला माहिती आहे. हे तिन्ही ज्याच्याकडे आहेत तो म्हणजे तो भक्ती करतो. भक्ती करत असं नाही, परंतु तो ज्ञानी नव्हे. ज्ञानी होण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, आपल्याला आसक्ती आपली जायला पाहिजे, त्याच्यानंतर आपलं भीती जायला पाहिजे आणि आपलं क्रोध जायला पाहिजे. आता याच्यामध्ये कसं आहे, हे तिन्ही गोष्टी अवघड आहेत. हे जात नाहीत. अहो आपण तर म्हणजे साधारणतः मनुष्य आहोत, पण जे तपश्चर्य आहेत त्यांच्यासुद्धा गेलेलं नाही. उलट असं आहे ना की ज्ञानी माणसाला जास्त राग येतो. त्याला लगेच राग येतो. त्याच्या म्हणण्यासारखं झालं नाही ना गोष्टी, लगेच ते भडकतं. आणि क्रोधाचा तर विचारच नका. तर ह्या गोष्टी काय आहे, ह्या गोष्टी जो टाळतो तो शेवटी माझ्यामध्ये विलीन होतो असं भगवंत म्हणतात. आणि बहु ज्ञान तपसा म्हणजे असा ज्ञानी भक्त तो माझ्यामध्ये विलीन होतो. कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये असं आहे की ह्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की ते विलीन होतात ज्ञानी भक्त. पण ते ज्ञानी भक्त कशाने संपन्न असतात, तर ते म्हणतात की ते संसारामध्ये आसक्ती रहित राहतात. त्यांना भय क्रोध काय आहे हे सुद्धा माहीत नसतं. आता वास्तविक पाहता आपण मोठमोठे महान संत बघतो टी व्हीवर, त्यांनासुद्धा बॉडीगार्ड लागतो. त्यांच्या मागे पुढे बॉडीगार्ड असतात. म्हणजे त्यांची भीती गेलेली आहे का? भीती नसती तर त्यांनी बॉडीगार्ड ठेवलेच नसते.
आणि राजकारणी लोकांना बॉडीगार्ड लागतात. Z+ सुरक्षिता काय लागते? काय भय आहे, कोण कधी येऊन गोळी घालेल काय सांगता येत नाही. भयमुक्त जीवन हेच जीवनाचं रहस्य आहे. जसं तुम्ही कर्म केलं तसं तुम्हाला काय आहे, तुम्हाला भीती आहे या अर्थी तुमचं कर्म बरोबर नाही. आता आपण कसं आहे, आपण सामान्य आपल्याला काय भीती आहे का? रस्त्याने गेलो, भाजीला गेलो किंवा काही कुठेही गेलो तर आपल्याला काय कोणाची बॉडीगार्डची गरज आहे का? कारण आपण काय कोणाचं वाईट केलेलंच नाही, कोण आपला दुश्मनच नाही आहे. पण जसे जसे तुम्ही मोठे होतात तसे तसे तुम्हाला शत्रू तयार होतात. आणि मग त्याच्यासाठी भय जाणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात भगवंत, की ते माझ्या भजनामध्ये कायम तल्लीन असतात. सदा नाम घोष करू हरे कथा, असं सदा नेहमी, असं नाही म्हणजे चतुर्थी ते चतुर्थी नाही, दररोज 24/7 अशी त्यांची भक्ती असते. त्याच्यानंतर पुढे काय, ते भगवंताचा आश्रय घेऊन भगवंतालाच जाऊन मिळतात. आणि हे ज्ञानरूपी तप करतात निरंतर आणि निरपेक्ष भावनाने भगवंताची सेवा करतात. त्याच्यामुळे ते काय होतात, भगवंतामध्ये विलीन होतात. बघा, विष्णू सहस्रनाममध्ये 12वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये तो श्लोक कसा आहे, पवित्रा नाम पवित्रम पवित्र यो मंगलांच मंगलम, हा जो श्लोक आहे याच्यामध्ये भगवंत कसा आहे, पवित्र आहे. त्याचं नाव काय आहे, पवित्र आहे. आणि अशा पवित्राच्या ठिकाणी आपल्याला जर का विलीन व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा पवित्र व्हावं लागेल. गुटखा खाऊन नामस्मरण नाही करता येत, तंबाखू खाऊन नाही करता येत. आपल्या हृदयामध्ये ईश्वर आहे ही जर का भावना आपण ठेवली तर आपण व्यसनाधीन होऊ शकत नाही. आणि व्यसनाधीन झालो तर काय होतं, ती जागा अपवित्र होऊन जाते आणि तो राहणारा पवित्र आहे. बघा, आपण सामान्य माणसाचंच घेऊ, आपण आपल्याला जे आवडतं त्या ठिकाणी आपण जातो की नाही, किंवा राहतो. ज्या ठिकाणी तुम्हाला स्वारस्य नाही, आवड नाही, त्या ठिकाणी तुम्ही जाता का? त्या ठिकाणी तुम्ही जात पण नाही, राहत पण नाही. तसंच भगवंताचं आहे. तर आपल्याला काय व्हायला पाहिजे, पवित्र व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण बघू. आज आहे ना, आपण ओव्यांचा अभ्यास सोमवारी करू. याच्यातल्या ज्या ओव्या आहेत त्याचा अभ्यास आपण सोमवारी करू. तर इथे तुकोबाराय काय म्हणतात, पवित्र सोहळी 31 भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. पवित्र कोण आहे? जे अखंडित भगवंताचं भजन करतात ते जगामध्ये पवित्र आहेत. आणि असे पवित्र माणसं भगवंताला शेवटी काय होतात, अंतकाळाच्या समय भगवंतामध्येच विलीन होतात. त्यांना दुसरी गती भेटत नाही. अहो तसं काय, त्यांना जिवंतपणीच ते मोक्ष प्राप्त होते. त्यांचं शरीरचं फक्त एक प्रक्रिया आहे, ते जिवंतपणीच देवाला काय करतात, मिळवतात. हरी आला आता मग कैसे भय चिंता. त्याच्यानंतर 30 भाग्यवंते सरली पुरती धनभित्ते. असेच माणसं काय आहेत, भाग्यवान आहेत. जे माणसं पवित्र आहेत तीच माणसं भाग्यवान आहे या जगामध्ये. म्हणजे तुकोबारायांनी धनवानाला नाही किंमत दिली, जो पवित्र आहे त्याला किंमत दिलेली आहे. त्याच्यानंतर महाराज असं म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अशा पवित्र लोकांची मला सेवा करता आली तर मी माझ्या भाग्याला म्हणजे पार नाही असं मी म्हणेन. हे झालं पवित्र. परत आणखीन एक पवित्र असं दुसरा एक अभंग आहे, तो तुम्हाला म्हणून दाखवतो.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वजे अच्युत सर्व काळ. अच्युत भगवंताचं नाव, जो भगवंताचं नाव सर्व काळ घेईल तो कसा आहे, त्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणीसुद्धा काय आहे, पवित्र आहे. तो वाईट कोणाला बोलणारच नाही. आणि आणखीन पुढे महाराज काय म्हणतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी. अशा लोकांचं जर का आपण नुसतं नाव घेतलं तरी आपले दोष हरण होणार. तुम्ही मुखाने नुसता ज्ञानोबा तुकाराम जरी म्हटलं तरी तुमचे दोष जाणार. जळतील राशी पातकांच्या. जे जे पाप असेल तुमचं ते सर्व जाईल, राशी जातील पातकांच्या. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. देह इच्छी रज चरणाची माती. अहो देवाची इच्छा आहे की भक्तांच्या म्हणजे चरणाची माती मला माझ्या मस्तकाला लावावी. एकदा गोकुळामध्ये काय झालं माहिती आहे का, देवाचं डोकं दुखायला लागलं आणि नाराज आले तिथे. म्हणे नाराजा तू आला बरं झालं. म्हणे काय झालं देवा. म्हणे असं आहे, अरे माझं ना सकाळपासून डोकं दुखायला लागलं. आता तुमचं डोकं दुखायला लागलं तर आमचं काय होणार. म्हणे अरे मी पण आहे, मी पण जीव आहे ना, तुमच्यासारखाच आहे मी पण. मग तर म्हणे मग काय करायचं. म्हणे देवा असं आहे, आता त्याचा उपाय पण तुम्हाला माहीत असेल. आम्हाला काय माहिती त्याचा उपाय. म्हणे अरे असा त्याचा उपाय आहे, जो माझा भक्त आहे ना त्याच्या चरणाची माती आणायची तू आणि ती माझ्या कपाळाला लावायची. म्हणजे काय होईल, माझं डोकं दुखायचं थांबेल. म्हणजे विक्स. तर हे तू कर. तर वास्तविक नारद हा 24 तास भजन करणार आहे, नारायण नारायण नारायण. पण त्याला काय सुचलं नाही आहे याच्यावर. तो बोलला ठीक आहे म्हणे भगवंता, मी बघतो कोणाची माती मिळाली. पहिल्यांदा मला भक्त शोधावा लागेल. वास्तविक तो स्वतः भक्त होता, पण तो विसरून गेला हे सगळं. मग तो बघता तो आता काय करावं. तर त्याला माहीत होतं ह्या ज्या गोपिका आहेत ह्या साध्या सोध्या नाहीत, ह्या पूर्वीच्या श्रुती आहेत, त्यांचा अधिकार फार मोठा आहे. यांनाच विचारावं काय उपाय. मग एका म्हणजे राधेच्याच घरी जाते. मग राधा म्हणते बा काय कसं काय येणं झालं आज आमच्याकडे. म्हणे असं आहे, मी भगवंताकडे गेलो सकाळी तर त्यांचं डोकं दुखत होतं. मग काय झालं. मग नाही म्हणे त्यांनी उपाय सांगितला, पण उपाय एकदम विचित्र आहे. म्हणे काय विचित्र आहे. म्हणे ते भक्तांच्या पायाची माती मागतात. म्हणे असा कोण भक्त आहे तो पायाची माती देईल. ते म्हणे अरे माझी घेऊन जा म्हणे. माझ्या पायाची माती घेऊन जा म्हणे तू. जर भगवंताचं डोकं थांबत असेल तर माझी माती काय, मला तू काय पाहिजे ते मी तुला देईन. मातीचं काहीच नाही म्हणे, ही जाडकी पत्ती. तेव्हा त्याचे डोळे उघडले कोणाचे, नारदाचे. अरे आता माझा भजनाचा काय उपयोगच नाही. काय भजनाचा उपयोग माझ्या, म्हणजे किती ती राधा श्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा. हे कशासाठी माहिती आहे का, हे ज्ञानासाठी आहे. भगवंतानी ते म्हणजे मुद्दाम ही रचना रचली. याच्यामध्ये नारदासारखा जर का विचार करायला लागतो तर आपण काय हो, आपण कधीतरी नाव घेतो भगवंताचं. बघा हर्षद साहेब, माझा स्वभाव म्हणजे माझा अनुभव तुम्हाला सांगतो. कधी असं होतं ना, 8-8 दिवस जातात भगवंताचं नाव नाही मुखामध्ये. खरं सांगतो तुम्हाला, ही खरी गोष्ट आहे, चुकीची नाही. आणि जेव्हा जर का 24 तास अखंड नामस्मरण करणारा माणसाचं जर का ही हालत आहे
तर आपल्यासारख्याचं काय? मग आपण का आपली काय पात्रता आहे सांगा? फक्त आपली एवढीच पात्रता आहे की भगवंताकडे काय आपण शरण जायला पाहिजे. तन मन भावाने आपण शरण जायला पाहिजे आणि जे काय आहे ते त्याचंच आहे अशी भावना आपण ठेवली पाहिजे. तर तुर्ता हा आपण विचार इथे आता थांबू आणि त्याच्यातल्या ज्या ओव्या आहेत त्या आपण सोमवारी बघू, कारण शनिवार रविवार आपली सुट्टी असते. आणि दुसरी गोष्ट असे आहे की मला सांगायचं एक आनंद वाटतो की तुमच्या सहकार्याने आपण आत्तापर्यंत आहे ना 3000 मिनटं आपण बोललो इथे. 3000 मिनटं तुम्ही ऐकलं माझं म्हणजे म्हणजे तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. आणि आपण काय केलं माहिती का, आता ह्या ग्रुपवर आपण 3 प्लेलिस्ट पाठवलेल्या आहेत, लिंक पाठवली. म्हणजे आपण दुसरा अध्यायापासून आपण रेकॉर्डिंग सुरुवात केली. दुसरा अध्यायाच्या 28व्या श्लोकापासून आहे, 28 ते 72. नंतर तिसरा अध्याय पूर्ण केलेला आपण आणि चौथा अध्याय आता चालू आहे. म्हणजे एकूण आत्तापर्यंत 102 एपिसोड आपण केलेले आहेत आणि आजचा हा 103 नंबरचा आहे. तर असं काहीतरी ऋणानुबंधन असल्याशिवाय हे सगळं घडणार नाही, तुमचं माझं आणि भगवंताचा आशीर्वाद. तर तेव्हा खरोखर म्हणजे आपण खरोखर आपण सगळेजण म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात. त्याच्याशिवाय हे घडणं अशक्य आहे की नाही? तर तेव्हा अभ्यास तुमचा नाही नाही तुमच्यामुळेच तर माझा अभ्यास म्हणजे तुमच्यापेक्षा माझा जास्त स्वार्थ आहे. आणि आणि तुम्ही एवढं उदार म्हणजे काय आहे माहिती आहे का, आता तुम्ही समोर नसते बसले तर मी काय भिंतीला सांगितलं असतं का? नसतं सांगितलं. त्याच्यामुळे खरा अधिकार तुमचा आहे. पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपने अपने माता पिता की गणपती बाप्पा.